प्रवास प्रत्येकजण करतं, पण प्रवास करताना अर्धा तासाचा प्रवास असतो, तो 3 तासाचा कसा होतो? कशामुळे होतो? कोणामुळे होतो? या सगळ्या चर्चा होणार आहे. मला वाईट या गोष्टीचं वाटतं, की पावसाळ्यामध्ये डांबरी रस्ते खराब होतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सिमेंटचे रस्ते उलट जास्ती पाऊस पडल्यावर पक्के होतात. पण थोडक्यात काय होतं माहिती आहे? नुसते डांबरीकरण होतं. पण एकच दुःख हे आहे, की लेव्हल का नाही त्या रोडला? आज मडचा रस्ता म्हणा किंवा मुंबईतले कुठलेही बरेचसे रस्ते जर बघितले, तर ते रस्ते जसा सी लिंक आहे, तसे का नाही? माझे वडील, माझी आई, माझी मावशी, माझे आजोबा पासून ते माझे जेवढे नातेवाईक आहेत, कोणाला कमरेचे प्रॉब्लेम, कोणाला मानेचे प्रॉब्लेम, सगळ्यांना का? तर रिक्षात तर म्हणजे वर्स्ट म्हणजे बसूच नाही. कारण एक चाक अडकतंय, एक चाक पडतंय. इतके प्रॉब्लेम्स असताना त्याच्यावर दुर्लक्ष का केलं जातं? त्यांचं काम सुरू झाल्यापासून तरी ट्रॅफिक खूप वाढलं होतं. कारण जागोजागी त्याचं काम सुरू होतं आणि अजूनही काही ना काहीतरी सुरू असतंच अजून काही वर्ष. पण त्या प्रोसेसमधून आपल्याला जावं लागतंय याची थोडीशी खंत आहे. दरवर्षी त्याच्यावरती चर्चा होते. पावसाळ्यात खड्डे होतात. बरं खड्ड्याचा इश्यू तर बाजूलाच आहे. ते खड्डे भरले जातात. पण तरी लेवल नाहीच. म्हणजे माझा हा खरंच म्हणजे कळकळीचा प्रश्न आहे एक नागरिक म्हणून, की असे रस्ते का नाही? सो नमस्कार. खरं तर आज एक वेगळा विषय हातात घेतोय, तो म्हणजे प्रवास प्रत्येकजण करतं, पण प्रवास करताना तो अर्धा तासाचा प्रवास असतो, तो 3 तासाचा कसा होतो? कशामुळे होतो? कोणामुळे होतो? या सगळ्या चर्चा होणार आहे. आणि चर्चा करताना महत्त्वाचे आहेत मंडळी माझ्यावरती, म्हणजे खुशबू आणि अशोकदा. पहिलं तर खूप खूप स्वागत आहे. आणि ट्रॅव्हलिंग आणि टाईमावर पोहोचणं, आपला कॉल टाईम, हे सगळं खूप इम्पॉर्टंट असतं. म्हणजे आता डेफिनेटली आम्हालाही ऑफिसला पोहोचायचं असतं, 10 वाजता असतं. ते आपण घड्याळाच्या काटेवर चाललेलो असतो. आता मेट्रो आहे त्यामुळे थोडंफार सुख आहे. पण तरीही त्यातल्या त्यात जेव्हा मडसारख्या ठिकाणी येतात, तेव्हा डेफिनेटली तिथे काही मेट्रोचा वापर नाहीये, किंवा तिथे तुम्हाला स्वतःची व्हेकलच कॅरी करावी लागते. आणि तेव्हा आपले खूप सुंदर सुंदर रस्ते, एवढे छान-छान सकाळी-सकाळी उठल्यावर त्या सगळ्या रस्त्यांचं दर्शन होतं. सिग्नलचं ठीक आहे, ते तर चालत राहणार, सिग्नलचं काही होणार नाही. पण जेव्हा ते सगळं समोर येतं, तेव्हा दिवसाची सुरुवात किती छान होते. हे आज जाणून घ्यायचे तुमच्या दोघांकडून. चांगला विषय आहे. मी खऱ्या अर्थी ना, आत्ता जे आपलं सरकार आहे म्हणजे शिवसेना आणि भाजप म्हणजे आपले देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब, यांचं सरकार अत्यंत काय म्हणतात ते, की प्रचंड काम करतायत. जनतेची सेवा करतायत, नवीन-नवीन डेव्हलपमेंट्स करतायत. मला खरंच खूप कौतुकही वाटतंय आणि अभिमानही वाटतो, की बाबा आमचं कोणतरी आहे, की ज्यांना आम्ही आमच्या अडचणी सांगू शकतो. म्हणजे मी तो लाईव्ह त्यांचा वैयक्तिक भूमिका करताना पण म्हणजे मी काही पिक्चरमध्ये मुख्यमंत्र्याची भूमिका केली आहे, गृहमंत्र्याची भूमिका केली आहे. पण मला असं वाटतं, की त्यांचा जो लाईफ आहे तो सोपा नाही आहे. त्यांच्या जेवणाच्या वेळा किंवा आपल्याला बोलायला काय जातं, "हो, हे असं-असं झालं, तुम्ही कामं करा." त्यांना वैयक्तिक आयुष्य नाहीच, फॅमिली नाही. म्हणजे आमच्या कलाकारांना नाहीच आहे, पण त्याच्यापेक्षा त्यांची अवस्था वाईट आहे. म्हणजे कधीही मीटिंगला आणि लोकांच्या अपेक्षा असतात, आमचं तुम्ही ऐका. पण हे सगळ्यावर ते खरं सोनं उतरतं तसं ते काम आज करतायत. माझी फक्त एक खतखत किंवा मला वाईट याच गोष्टीचं वाटतं, की मी आत्ता भारतभर सगळीकडे फिरून आलो. मी परदेशातलं उदाहरण देत नाहीये, की मी बाहेर जाऊन आलो आणि तिकडचं. कारण तो भागच वेगळा आहे, तिथलं पॉप्युलेशन, लोकसंख्या कमी आहे. मला वाईट या गोष्टीचं वाटतं, की पावसाळ्यामध्ये डांबरी रस्ते खराब होतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सिमेंटचे रस्ते उलट जास्ती पाऊस पडल्यावर पक्के होतात. पण थोडक्यात काय होतं माहिती आहे? नुसते डांबरीकरण होतं. पण एकच दुःख हे आहे, की लेव्हल का नाही त्या रोडला? मग माझं म्हणणं आहे, की एक प्लेन रोड असावा. बरं आपल्याकडे डंपर आहेत आणि ते जरी फिरवले, की त्याच्यामुळे तो जो एक आज मडचा रस्ता म्हणा किंवा मुंबईतले कुठलेही बरेचसे रस्ते जर बघितले, तर ते रस्ते जसा सी लिंक आहे, तसे का नाही? म्हणजे माझा हा खरंच म्हणजे कळकळीचा प्रश्न आहे एक नागरिक म्हणून, की असे रस्ते का नाही आहेत? माझे वडील, माझी आई, माझी मावशी, माझे आजोबा पासून ते माझे जेवढे नातेवाईक आहेत, कोणाला कमरेचे प्रॉब्लेम, कोणाला मानेचे प्रॉब्लेम, सगळ्यांना का? तर रिक्षात तर म्हणजे वर्स्ट म्हणजे बसूच नाही. कारण एक चाक अडकतंय, एक चाक पडतंय. इतके प्रॉब्लेम्स असताना त्याच्यावर दुर्लक्ष का केलं जातंय? मग एकदा मी विचारलं होतं तेव्हा मला कळलं होतं, की काही रस्ते एम-एम-आर-डीएच्या अखत्यारीत आहेत, काही प्रायव्हेट आहेत, काही बी-एम-सीच्या ताब्यात आहेत. तर हा झाला त्यांचा भाग.
जनमानसात मी कॉमन टॅक्स पेयर म्हणून, एक नागरिक म्हणून मला प्रश्न पडतो, की आमच्यापर्यंत हे पोहोचता कामा नये. तर एक तो प्लेन रोड झाला पाहिजे आणि तो प्लेन रोड झाला तर इतकं सुखावं होईल. ट्रॅफिकचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. नंतर लोकं वेळेत पोहोचतील. एक हा मोठा मुद्दा आहे, की रस्त्याला लेवल का नाही? तर लेवल झालीच पाहिजे. कारण मग मी आता उदाहरण देतो, की मी आत्ताच गुवाहाटीला, आसाम, गुजरात, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश सगळीकडे कलकत्त्यात फिरून आलो. तिकडचे रस्ते इतके प्लेन आणि स्मूथ आहेत. माझं म्हणणंच नाही, की सिमेंटचे रस्ते असावे, डांबरी रस्ते असावे, पण त्याला लेवल असावी. लेवल असावी आणि एक त्याला स्पीड ब्रेकर असावा. परंतु ह्याचे एकदमच वानवा आहे. म्हणजे दरवर्षी त्याच्यावरती चर्चा होते. पावसाळ्यात खड्डे होतात. बरं खड्ड्याचा इश्यू तर बाजूलाच आहे. ते खड्डे भरले जातात. पण तरी लेवल नाहीच. म्हणजे ज्याला आपण म्हणतो एक प्लेन रस्ता. हा एक मुद्दा आणि दुसरी गोष्ट म्हणजे पॉप्युलेशन वाढते, लोकसंख्या वाढते आणि ज्या पद्धतीने आता आपल्याकडे चाललंय ट्रॅफिकचा प्रॉब्लेम. मला त्यातलं फारसं काही म्हणजे ह्याच्यातलं कळत नाही राजकारणातलं. पण मला असं वाटतं, की किती खासदार आणि आमदार साहेब लक्ष देणार आपल्या वॉर्डमध्ये. तर तो जो आम्ही निवडून दिलेला एक जो हा आहे म्हणजे आपण म्हणतो कॉर्पोरेटर, नगरसेवक, त्याला जर ती जबाबदारी दिली, की बाबा मालाड एरियात मी राहतोय. तर माझ्या एरियात जो वॉर्ड क्रमांक 28 आहे, इथले सिग्नल्स, इथले रोड्स, इथलं काही अडचणी, संकटं किंवा हे ट्रॅफिक कसं कंट्रोल करायचं, ह्याची जबाबदारी जर त्याच्यावर दिली ना, तर मला वाटतं ते खूप सोयीस्कर होईल. आणि जर देत असतील आणि ते करत नसतील, तर त्याच्यावरती कारवाई व्हावी. कारण आम्ही खूप मेहनत करून वेळात वेळ काढून जाऊन मत देतो, कारण आमचा कॅन्डिडेट यावा म्हणून. पण असं बघायला चित्र मिळत नाही. तसं जर झालं, तर आमदार, खासदार साहेबांचे पण बाकीचे जे इश्यूज आहेत, त्याच्यात त्यांना वेळ देता येईल. कारण आम्ही एखाद्या आमदाराकडे जाऊन सांगू शकत नाही, की आमदार साहेब हा असा-असा इश्यू आहे. हां, मला असं वाटतं तो वैयक्तिक त्या नगरसेवकाचा आहे. तर तो नगरसेवकाला वाटून द्यावा, एवढी माझी कळकळीची विनंती आहे आणि करायला काही हरकत नाही. इव्हन त्याने आमच्यासारख्या काही कलाकार किंवा नागरिकांना हाताशी घेतलं किंवा तुम्ही ह्या एरियामध्ये आम्हाला मदत करा, तरी आम्ही करायला तयार आहोत. मी आहे, आमच्या एरियामधले अनेक असे आर्टिस्ट आहेत, की आणि आत्ताची पिढी आहे, की जी करायला तयार आहेत. पण असं काहीतरी करून ना आपण काहीतरी एक लोकांसमोर एक आदर्श ठेवूया. बस माझे एक 2 वैयक्तिक एवढे मुद्दे आहेत. बरं, पहिला मुद्दा म्हणजे अजूनही आपली मुंबई इकॉनॉमिकल कंट्री आहे ना? आहे ना? की नाही? कंट्री म्हणजे कॅपिटल. हां, आहे ना? आहे. आहे, अजूनही आहे ना. तरीसुद्धा कोलकाता, आसाम इकडचे रोड खूप छान आहेत आणि मुंबईचे महाराष्ट्रात पण खूप ठिकाणी आम्ही जे खूप ठिकाणी, बघितलेत ना, हां. इतके छान-छान रस्ते I think नागपूर वगैरे. हां आणि असं नाहीये की अख्ख्याच मुंबईत. सी लिंकचाच एक वेगळा रस्ता दिसतो. बरं आत्तापर्यंत ईस्टर्न एक्सप्रेस हायवे होता, तो प्लेन होता. तो पण मी परवा गेले 5-6 दिवस आपण इव्हेंटला जाताना तो पण म्हणजे त्याच्यावर तुम्ही स्ट्रेट जाऊच शकत नाही. आणि मला एक मोठा प्रश्न पडतो की आमचे मंत्री महोदय साहेब, नंतर आमचे कॉर्पोरेटर, खासदार, नंतर फॉरेनचे डेलिगेट्स येतात. मुंबईत पंतप्रधान साहेब येतात किंवा मोठे-मोठे दिग्गज मंडळी येतात. ह्याच रोडनी जातात. आमच्यापेक्षा थोडी मोठी गाडी असेल, थोडं सस्पेन्शन जास्ती असेल, पण त्यांनाही झटके बसतातच ना. मग त्याच्यावरती काय ॲक्शन घेतली तेच जात? मलाही कळत नाही. गुजरातलाही खूप सुंदर रोड आहे. तुम्ही तर कोलकाता वगैरे खूप लांब गेलात. म्हणजे इथून फक्त गुजरातलाही खूपच सुंदर रस्ते आहेत. खूपच सुंदर रस्ते. मग मुंबईसारख्या ठिकाणी जिथे लोकं यू-पी वगैरे मधून येतात, लोकं आपलं पोट चालवतात, तिकडे पैसे पाठवतात, तिकडे त्यांची फॅमिली असते. एवढं सगळं कष्ट करतात. इकडे म्हणजे असे बरेचसे फॅमिलीज आहेत, ज्यांचे नवरे इकडे आहेत आणि फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे फॅमिली पूर्ण तिकडे आहे. इथून ते पैसे तिकडे पाठवतात आणि स्वतःचं पोट भरतात आणि त्यांचे म्हणजे एवढं अशी असंख्य मंडळी आहेत. पण तरीसुद्धा या गोष्टीकडे कोणीच लक्ष देत नाही. जिथे ही मुलं खूप चांगल्या पद्धतीने कमवू शकतात किंवा चांगल्या पद्धतीने सगळ्याच गोष्टी करू शकतात. अजून जास्त ते लोकं म्हणजे आज रिक्षावाले पण जिथे 4 खेपा मारत असतील तिथे 5 अजून मारतील. पण नाही ते म्हणतात लिटरली वहाँ पे ना वहाँ पे नहीं जाना है. हमको बहुत खड्डे लिटरली ही भाषा ते लोकं वापरतात. मग तेव्हा पण आपण त्यांना काही बोलू शकत नाही, की "अरे का?" मला हां. नाही वाटत की हा खूप मोठा नॅशनल इश्यू आहे. जर डांबर टाकताच आहात, तर मग त्याला एक सॉफ्टनेस किंवा त्याला एक लेव्हल ज्याला आपण म्हणतो की एका पट्टीत म्हणजे थोडक्यात मी सांगितलं ना, जसं आपण ह्याच्याहून जातो सी लिंकवरून की बाबा एक प्लेन रोड आहे, तसा डांबरी रोड आहेत ना. झटके बसू नये. झटके इतकं बसू साधं नये. मत. हे अगदी कळकळीची विनंती आहे. म्हणजे एवढं सक्षम गव्हर्नमेंट आहे, इतके शेतकऱ्यांचे इश्यू सॉल्व्ह करतायत. नंतर अनेक लोकांचे इश्यू सॉल्व्ह करतायत, प्रॉब्लेम सॉल्व्ह करतायत, अहोरात्र कष्ट करतायत. सगळीकडे विजय मिळवतायत. आज सगळीकडे भाजप येतच आहे.
ते कशावर आहे तर लोकांचा विश्वास संपादन केल्यामुळे आलंय. तर मग ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावं अशी माझी कळकळीची विनंती आहे. म्हणजे त्याच्यात कुठली नाराजी किंवा वाईट वाटून घेऊ नका. पण एक सामान्य नागरिक म्हणून, एक टॅक्स पेयर म्हणून मी माझ्या शूटिंगमधनं भांडून वेळ काढून ज्यावेळेला आमचं इम्पॉर्टंट असतं त्यावेळेला मी सांगतो, "नाही, नाही, मला आज कॉर्पोरेशनची म्हणा, आमदारकीची, खासदारकीची इलेक्शन आहे. माझं एक मत पण महत्त्वाचं असतं." तर तेवढी तर अशी छोटीशी अपेक्षा मी आमच्या सरकार कडनं ठेवूच शकतो. तर त्याचा विचार व्हावा. इथे तुम्ही BMC आणि MMRDचा विषय काढला. बरं, तो वाद मुळात तो त्यांच्या लेव्हलचा आहे. बरं, ते काय आहे, कसं आहे ते आपल्या सगळ्यांना इन जनरल माहिती आहे. म्हणजे ते वरच्या लेव्हलचे वाद आहेत. ते कोणाला तुम्ही द्यायचं ते तुम्ही द्या. व्हॉटएव्हर इट इज. पण जेव्हा मेट्रोचं काम व्हायला एवढी वर्ष लागली, आपल्या सगळ्यांना अपेक्षा काय होती, जेव्हा मेट्रो चालू होईल तेव्हा डेफिनेटली ट्रॅफिक खूप कमी होईल. सो खुशबू तुला विचारीन, मेट्रो तू गोरेगावला राहतेस. सो मेट्रो झाल्यापासून तुला कितपत फायदा झालाय आणि खरंच ट्रॅफिक कमी झालंय का? मेट्रोचा पर्सनली मला काही फायदा नाही आहे. या साईडला तरी नाही. जेव्हा घाटकोपर अंधेरी सुरू झालं होतं त्याचा मी पुरेपूर उपयोग करून घेतला होता. पण जेव्हापासून शूटिंग आहे तिथे मला फारसा फायदा होत नाही. पण मला एवढं माहिती आहे की मेट्रो झाल्यानंतरचं माहीत नाही, पण आधीपासून त्यांचं काम सुरू झाल्यापासून तरी ट्रॅफिक खूप वाढलं होतं. कारण जागोजागी त्याचं काम सुरू होतं आणि अजूनही काही ना काहीतरी सुरू असतंच. तर त्यामुळे जे एक आश्वासन होतं की आता त्याने चित्र बदलणार आहे, तर तसं काहीही बदललेलं दिसलं नाहीये. उलट आरेमध्ये मेट्रोचं मोठं तिकडे तो प्लांट आहे, बेस आहे. तिथेही तितकंच ट्रॅफिक जॅम असतं. त्यामुळे असं फरक पडलेला तरी मला दिसलेला नाहीये. पण मला वाटतं हे 1-2 वर्षातला फरक ते म्हणत नव्हते कदाचित. अजून काही वर्ष, पण त्या प्रोसेसमधून आपल्याला जावं लागतंय, याची थोडीशी खंत आहे. मढलं अनेक वर्षांपासून सर तुम्ही येत असाल. अ, आधीचे रोड तुम्हाला आठवतात ते कसे होते आणि आत्ताचे रोड कसे आहेत? त्याच्याबद्दल काय म्हणाल? तुम्ही किती वर्षापासून मढला येताय? 30 वर्ष. आणि सगळ्याच बंगल्यांमध्ये शूट केलं. मला वैयक्तिक आमच्या मालाड भागामध्ये खरं तर ते माझे खूप चांगले मित्र आहेत. आपले मंत्री साहेब पण होते, महोदय साहेब, अस्लम शेख साहेब. त्यांनी अप्रतिम रोड केले होते. म्हणजे त्याचं क्रेडिट आणि तेच मला वाटतं कारण असावं, की ते दुसऱ्या पार्टीत असून सुद्धा कायम निवडून येतात. कुठली लाट आली तरी आमचे अस्लम शेख साहेब कायम निवडून येतात. कारण ह्या लोकांचा विश्वास आणि मी त्यांचं काम बघितलं. म्हणजे मी जिथं राहतो एव्हरशाईन नगरमध्ये तिथलं म्हणा, प्रायव्हेट रोड असतील तरी ते आणि तो स्वतः मालवणीचा रोडही खूप सुंदर आणि मोठा केलाय. कारण की पहिला तो जो स्लोप होता तो खूप म्हणजे खूप विचित्र होता, की त्यांनी रिक्षा पण चढणं वरती डिफिकल्ट होतं. आता तो खूप मोठा आणि आणि मला तेच म्हणायचंय, की अस्लम शेख साहेब किंवा बाकी सगळे मंत्री महोदय खूप मला असं नाही म्हणायचंय काँग्रेस, भाजप, शिवसेना हा आपल्या सगळ्यांचा कॉमन विषय आहे. मग त्यांच्याच पण फॅमिलीज आहेत, आपल्या पण फॅमिलीज आहेत. प्रत्येकालाच जाताना हा त्रास होतोय. मग तो ट्रॅफिकचा असू दे किंवा मग तो रोडच्या त्या ह्याचा असू दे, लेव्हलचा असू दे. तर माझी एवढीच त्यांना ते विनंती आहे, की हा खरा नाजूक प्रश्न आहे. तसं बघायला गेलं तर मी जे बोलतोय तो, की एक जागेची कॅपॅसिटी असते. एखाद्या गोष्टीची कॅपॅसिटी असते. तुम्ही त्याच्या जागी जर एवढ्या वस्तू ठेवल्या तर, ते म्हणजे मुंबईत येणारे लोंढे. आता हा इतका नाजूक विषय आहे, की याच्यावरती खूप आपल्या नेते मंडळींनी चर्चा केली. राजसाहेबांनी पण याच्यावरती खूप सपोर्ट केला. पण ते अंमलात आलेलं नाहीये. काय होतंय, एवढ्याशा जागेमध्ये तुम्ही जर एवढी एखादी गोष्ट ठेवली, तर ते काय करणार ना गव्हर्नमेंट तरी. तर कुठेतरी ह्याच्यावरती आळा आला पाहिजे, की बाहेरून येणाऱ्यांची संख्या, त्यांना काहीतरी लिमिटेशन्स, रिस्ट्रिक्शन्स टाकले पाहिजेत, की बाबा एवढ्या-एवढ्या लिमिटमध्येच तुम्ही येऊ शकता किंवा ह्या-ह्या मंडळींनी एवढाच वास्तव्य करायचं. आता हा खरा तर त्याच्यावरती तज्ञांचा सल्ला घ्यायला पाहिजे. कारण ह्याच्यातनं मन दुखावणारा हा प्रश्न आहे, की मग तुम्ही कुठून आलात? तुम्ही पण बाहेरून आलात. हे कुठून आले? मग मुंबईत इंडस्ट्री आहे. मग बाहेरून येणारे लोकं काय? तर ते त्या वादात पडायचं नाहीये मला. पण ह्याच्यावरती कुठेतरी या लोंढे येण्याबाबत आणि ह्याच्या बाबतीत काहीतरी सरकारने योजना आखली पाहिजे. जसं तुम्ही म्हणालात. पण एक प्रश्न जसं मी तुम्हाला 30 वर्षापूर्वी एवढे खराब खरंच रस्ते नव्हते. थोडे बरे होते. अ, असं कंपॅरेटिव्हली म्हणायला गेलं ना, तर पूर्वी म हो, हो. मला आठवतंय मी हां. दादरवरून यायचो, त्यावेळेला बरीचशी रोडची व्यवस्था चांगली होती. पण मला माहीत नाही म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये एवढे चेंजेस का झाले? की कारण की मलाही आठवतंय, मीही जेव्हा गाडीने आम्ही यायचो, तेव्हा खरंच एवढं सुंदर वाटायचं, की अरे, मढला जायचं म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे. कारण की दोन्ही साइडला झाडं आणि छान असं वाटायचं कोकणात आल्यासारखं तो फील व्हायचा. म्हणजे खूप खूप छान वेगळं वाटायचं. जेव्हा सुरुवातीला मी जेव्हा लहान म्हणजे जेव्हा सुरुवात केलेली इंडस्ट्री, तेव्हा खरंच खूप सुंदर वाटायचं मढला येणं. पण आता मढला येणं म्हणजे
इरिटेटिंग होतं तिकडचे खड्डे आणि म्हणजे एका साईडला काम खोदून ठेवलेलं आहे. इथूनच बसेस येतात आणि इथूनच आपला ऑटो जातो किंवा आपण याला त्याच जागेतून कंजेस्टेड रोडहून जावं लागतं. ते आता काही भीती काही तशा ना अडचणी असतील. मला काय कळलं अशी युनिक आयडिया येते, की दिवसा ऐन पावसात म्हणा किंवा इतर वेळेला ट्रॅफिक जाम थांबवून तिकडं डांबर टाकलं जातं. आणि मग ते त्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे, की सपोज ते मला बोलणं सोपं आहे, पण तिजोरी कशी आहे आपल्या राज्याची माहीत नाही. पण हेच काम जर रात्री 2 ते पहाटे 5 केलं, की एक आपले जे BMCचे किंवा इतर मंडळी आहेत, त्यांनी 2 ते 5 मध्ये हे केलं, तर ट्रॅफिकचाही प्रॉब्लेम येणार नाही. ते सकाळी काम झालेलं असेल. अशा पद्धतीने त्याच्यावरती काहीतरी तरतूद काढून काही जर केलं, तर ते शक्य होईल का? कारण एवढ्या मोठ्या संख्येने जे प्रॉब्लेम्स आहेत ना, हे कुठल्याही एखाद्या वैयक्तिक माणसाचे नाही आहेत. हे आपल्या सगळ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत. आणि ते जर झालं ना, तर मुंबई म्हणजे शान आहे. आणि असं नाही, आता गडकरी साहेबांसारखा पाठिंबा आपल्याला आहे. म्हणजे जो इतिहास घडला ज्या मुंबई-पुण्या एक्सप्रेस, कारण मी तो अख्खा प्रवास त्यावेळेला पुण्याहून मुंबई करायचो. एका रस्त्यापर्यंत आलं, की असं एक डायव्हर्शन असायचं, की अजून रस्ता कधी होणार, कधी होणार? तो दिवस आला आणि त्याचा आनंद, सुख आपण उपभोगतोय. जर असा रस्ता होऊ शकतो मुंबई-पुण्यासारखा, सी लिंकसारखा होऊ शकतो, मग तसे रस्ते मुंबईत जर लोकल झाले, तर म्हणजे मी तर म्हणेन, की आपण अमेरिकेला सुद्धा मागं टाकू, इतकं आपण प्रगत होऊ. त्याच्यावरती काम खरं तर झालं पाहिजे, असं मला वैयक्तिक वाटतं. बरं हेच मेट्रोच्या वेळीही झालेलं खुशबू कारण की मेट्रोच्या वेळेलाही सगळीकडे ते काम दिवस-रात्र चालू होतं. बरं म्हणजे रात्री मोस्टली ते करायचे. जास्त काम ते रात्री करायचे. सो तेव्हाही कुठेतरी ते त्या बाबतीत त्यांनी काळजी घेतलेली, की जास्त मोठे जेव्हा खड्डे वगैरे करायचे तेव्हा ते रात्री करणं. पण त्याचा कधी तुला असं फेस करावं लागलं, की यार का हे काम दिवसा करताय तुम्ही रात्री करा ना? अ, रात्री बऱ्यापैकी काम त्यांचं चालायचं असं मला आठवतंय. इव्हन रात्री कधी लेट शिफ्ट आणि सुटल्यानंतर सुद्धा बरेच असे डायव्हर्जन्स असायचे कारण तिथे मोठे-मोठे पिलर्स आणि हे सगळी कामं मी बघितलेली आहेत सुरू असताना. सो माझ्या अनुभवात तरी जास्तीत जास्त कामं रात्री असायची. पण अर्ली मॉर्निंग्स जेव्हा कधीच ट्रॅफिक नसतं आणि सगळे बाहेर पडतात, की ही योग्य वेळ आहे 6 ते 8 मधली. आता आपण जर कामावर निघालो तर वेळेत पोहोचू शकतो. तर त्या वेळेपर्यंत काही कामं सुरू राहायची. तर ते मला एक खूप आठवतं आणि मला आता अचानक बोलता-बोलता आठवलं, की त्या अ, क कामांमुळे बऱ्याचशा ठिकाणचे सगळे असे मॅपच चेंज झालेले आहेत. बऱ्यापैकी म्हणजे गोष्टीच बदललेल्या आहेत. तर त्या फक्त तेवढ्या माझ्या आठवणीत आहेत. पण मोस्ट ऑफ द काम त्यांनी मला असं वाटतं, की रात्रीचं केलेलं आहे. जर इमॅजिन हे काम कोविडमध्ये झालं असतं. तर आज खरंच काही वेगळं दृश्य म्हणजे या सगळ्या गोष्टीचा आपल्याला सामना करावा नसता लागला. म्हणजे कितीही रात्री उशिरा जरी सुटलो तरी ट्रॅफिक नाही लागणार, काही नाही. कोविडमध्ये खूप इझिली हे काम झालं असतं. खरं हो, पण तेव्हा ना एक चिंतेचं म्हणजे भीतीचं वातावरण होतं खरं तर. कधीपर्यंत आहे म्हणजे आणि कधी आहे ह्याच्यात आपण जगणार का? कारण मी तो अनुभव घेतला. मी जेव्हा ॲडमिट होतो त्यावेळेला असा रोज प्रश्न वाटायचा, की उठल्यानंतर की अरे आजचा दिवस मी बघतोय हां. कारण काही शाश्वत नव्हतं. कोणालाच कळत नव्हतं. इव्हन डॉक्टरांची पण स्थिती अशी होती, की हा जो व्हायरस होता हा कोणाला परिचित नव्हता. त्यामुळे त्यावेळेला जरा मला शंका होती, की तरी आपल्या पोलीस डिपार्टमेंटचं म्हणजे हॅट्स ऑफ मंत्री लोकांचं त्यांना पण हॅट्स ऑफ, की त्यांनी ते होते म्हणून तर आपण होतो. कारण त्यांनी जे काही त्यावेळेला सगळे ते आपले हे काढले, काय म्हणतात ते व्हॅक्सिन्स काढली. आपल्या लोकं आपण घरी बसून सगळं करायचो. थोडक्यात मला एवढंच सांगायचं आहे, की अ, हे सगळ्यांनी मिळून जर केलं ना, तर बरं होईल. जसं आता शेतकऱ्यांचं काम आहे, तर ते फक्त मंत्र्यांनी नाही, तर आमचे श्रीयुत नाना पाटेकर साहेब, आमचे मित्र मकरंद अनासपुरे यांनी नाम नावाची संस्था काढून त्यांनी भाग घेतला. तसं मी तर म्हणतो, की आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी ते तर आमच्या इंडस्ट्रीशी परिचित आहेत. ते खूप मराठी कलाकारांसाठी काय-काय गोष्टी करतात. तर त्यांनी आम्हाला विश्वासात घेऊन जर मदत घेतली, तर आम्ही या रोडच्या कामांमध्ये मदत करू. तर माझी विनंती आहे, की याच्यावरती लवकर काहीतरी भाष्य व्हावं किंवा त्यांनी ॲक्शन घ्यावी. त्यामुळे जबाबदारी अजून एक वाढणार आहे खुशबू. जर त्यांनी हे सांगितलं आम्ही मदत करायला तयार आहोत. तर खुशबू आर यू रेडी? ॲब्सोल्युटली. जस्ट आप बोलो कर लेंगे. कारण की खरंच सध्या खूप जास्त गरज आहे या गोष्टीची आणि खरं तर शिंदे साहेबांनी खूप ठिकाणी म्हणजे ते जेवढे फिरतात सगळेजण वैतागले. खूप नॉनस्टॉप म्हणजे प्रत्येकाच्या घरी असो, प्रत्येक इव्हेंट असो किंवा प्रत्येक छोट्या-छोट्या कार्यक्रमापासून ते मोठ्या कार्यक्रमापर्यंत ते हजर राहतात. तर माझ्या मते रस्ता अजून थोडा चांगला केला तर अजून थोडे कार्यक्रम अटेंड करायला आणि लोकांचे प्रॉब्लेम्स अजून जवळून बघाल आणि माझ्या मते लोकांना चांगलं भेटाल तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने. अगदी, अगदी. म्हणजे तेवढीच एक कळकळीची विनंती आहे. बाकी फार अप्रतिम काम करतायत. मुंबईत मला सगळ्यात अभिमान हा वाटतो, की आमच्या बायका, मुली, आमच्या को आर्टिस्ट आज मडवरून जेव्हा आमच्या हिरोईन्स म्हणा
काहींकडे गाड्या असतात, काहींकडे नसतात. आता कित्येक वेळेला आम्ही असं कॉपरेट करतो, की खुशबूच्या गाडीतनं 3-3, 4-4 म्हणजे खुशबू ट्रान्सपोर्ट असं एक झालेलं आहे किंवा शिंदे ट्रान्सपोर्ट असं झालेलं आहे. आम्ही जास्ती करून प्रेफरेबली मुलींना प्रेफरन्स देतो, की आणि आम्ही स्वतःहून विचारतो, काही संबंध असा, "तू कशी जाणार आहेस बाळा?" मग ही विचारते, "तू कशी जाणार आहे?" ही तर 20-20 मिनिटं थांबते पॅकअप नंतर. का तर मग "काय खुशबू तू का थांबली?" "नाही, ते ओवीचं पॅकअप होतं, ते हिचं होतं." हा ग्रेटनेस झाला. पण मला आठवतंय, की आदेश बांदेकर आमच्या मित्रांनी इकडे रात्री उशिरापर्यंत बस सुरू केली होती. फिल्म सिटीला, मडला रात्री 2-2 अडीच पर्यंत. का? तर हेअर ड्रेसर दीदी, मेकअपवाल्या दीदी किंवा कॉस्ट्युमवाल्या दीदी हा त्या 40% महिला असतात. त्यांच्या सोयीसाठी केलेलं आहे. तर आम्हाला अभिमान आहे, की आज हक्काने आमची बहीण म्हणा, आई म्हणा किंवा आमची को आर्टिस्ट म्हणा, मुंबईत एकटी बसने म्हणा, गाडीने जाऊ शकते. ह्याचा प्रचंड अभिमान आहे, की आणि त्याचं क्रेडिट सगळं त्या गव्हर्नमेंटला, पोलीस डिपार्टमेंटला जातं, की आजही ती दहशत आहे, तो रिस्पेक्ट आहे. त्याबद्दल खरंच सॅल्यूट. थँक्यू सो मच. खरंच लवकरात लवकर मडचे रस्ते चांगले व्हावे. मडचंच काय सगळीकडचंच आहे. ठाण्यातले स्पेशली आणि ठाण्यात तर म्हणजे तो एक वेगळा विषय आहे ठाण्याचा. ठाण्यातली चर्चाच वेगळी आहे. तिकडे जायचं म्हणजे एक मोठं टेन्शन असतं. कारण की घोडबंदरची ट्रॅफिक ती नकोशी होते प्रत्येकाला आणि आजकाल ते डहाणूला जाणारा तो ब्रिज बनतोय. सो त्यामुळे ते एक वेगळं चाललेलं आहे त्यांचं. जोपर्यंत तो ब्रिज होत नाही तोपर्यंत ही ट्रॅफिक थोडंसं सामना करावा लागणार आहे या सामन्याला. तर थँक यू सो मच. मजा आली तुमच्याशी बोलून. थँक्स. धन्यवाद.